मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आत्ता साधारणतः पुढच्या 30 मिनिटांसाठी आपण सर्वजण एका वेगळ्या प्रवासाला जाणार आहोत. एमर्जिंग ॲडल्टहूड या सेशनमध्ये आपण आयडेंटिटीविषयी बोललो. आपण बघितलं की इट आन्सर्स द क्वेश्चन ऑफ हू एम आय. मी कोण आहे. अगदी पुरातन कालापासून माणसाने हा मूलभूत प्रश्न स्वतःला विचारलेला आहे. जगातल्या जवळपास सर्वच मेजर संस्कृतींमध्ये, तत्त्वज्ञानांमध्ये आणि खास करून भारतामध्ये वारंवार हा प्रश्न येतो. जयप्रकाश नारायण म्हणायचे की युवांसमोरचे प्रश्न हे वस्तुतः आध्यात्मिक असतात. मी कोण आहे, मी कसा आहे, हे खरं तर आध्यात्मिक प्रश्न आहेत. ते म्हणायचे की अध्यात्म ये बुढ़ापे की बुड़बस नहीं है, ये तो तरुणाई की उत्तुंगतम उडान है. तर मित्रांनो, आपण या प्रश्नावरच एकदा नजर टाकू. मी कोण आहे. या प्रश्नाला 2 तऱ्हेने विचारता येईल. एकदा मी वरती स्ट्रेस करून विचारू, मी कोण आहे, आणि एकदा कोण या शब्दावरती स्ट्रेस करून विचारू, मी कोण आहे. हू एम आय. आणि पहिला प्रश्न म्हणजे हू एम आय. देयर इज अ स्लाइट डिफरन्स बिटवीन द टू. सेकंड प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर तुमच्या आयडेंटिटीवरती प्रकाश टाकतं. या आयडेंटिटीचा तुम्ही सबकॉन्शियसली और कॉन्शियसली अनेक वेळा विचार करत असता. मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी पुरुष आहे, मी मुस्लिम आहे, अशा अनेक आयडेंटिटीज असतात. ॲज यू नो, ही आयडेंटिटी काही अंशी जेनेटिक्समधून डिफाईन होते, स्वभावातून डिफाईन होते, काही अंशी घरच्या वातावरणामुळे डिफाईन होते, कल्चरमुळे बनते, कॉलेजेसमधल्या एक्सपिरियन्सेसमुळे बनते. मागच्या काही दिवसात कदाचित तुमच्यापैकी अनेक जणांची आयडेंटिटी ही निर्माण कॅम्पमध्ये अधिक व्यापक झाली असेल, सोशल चेंज मेकर म्हणून झाली असेल. आता तुम्ही 30 सेकंदसाठी डोळे बंद करा आणि मनामध्ये स्वतःला हा प्रश्न विचारा, मी कोण आहे. आणि मनामध्ये जे जे येईल त्याची मनामध्येच नोंद करा. जे जे विचार तुमच्या मनामध्ये आत्ता आलेत ती मोर ऑर लेस आत्ताची तुमची आयडेंटिटी आहे. आता आपण दुसरा प्रश्न विचारू. या सर्व आयडेंटिटीजच्या पलीकडे नेमका मी कोण आहे. मी काय आहे. ह्युमन बीइंग्स हॅव गॉट दिस इनक्रेडिबल ॲबिलिटी टू हॅव द सेन्स ऑफ सेल्फ. स्वचे भान असणं ही माणसाला मिळालेली एक अद्भुत देणगी आहे. ही इज नॉट ओनली सेल्फ अवेअर, बट ही इज ऑल्सो अवेअर दॅट ही इज सेल्फ अवेअर. तर आपल्याला प्रश्न असा विचारायचा आहे की या सर्व आयडेंटिटीजच्या पलीकडे माझं अस्तित्व काही आहे का. डू आय हॅव एन एक्झिस्टन्स बियॉन्ड दीज आयडेंटिटीज ऑफ हू एम आय. पलीकडे अस्तित्वच मुळे आहे का, आणि अगर आहे तर ते किती मोठं आहे, त्यात माझं स्थान काय आहे. माझ्या पलीकडल्या अस्तित्वाशी काही संबंध आहे का, किंवा त्या अस्तित्वाशी काही साम्य आहे का. माझ्या पलीकडे जग कसं आहे, ते कसं चालतं, फिजिकल रियालिटी कशी आहे. आपण ज्या आधुनिक युगात राहतो त्याला विज्ञान युग असे म्हणतात. माझ्या पलीकडील जगाविषयी किंवा माझ्या पलीकडील एक्झिस्टन्सविषयी आधुनिक विज्ञानाने आणि खास करून थेरॉटिकल फिजिक्स या ज्ञानशाखेने एक अतिशय विलक्षण, अतिशय रोमांचक असं बिग पिक्चर प्रस्तुत केलं आहे.
साधारणतः 14 बिलियन वर्षांपूर्वी बिग बँग नावाच्या एका घटनेमधून या युनिव्हर्सचा जन्म झाला. जन्म झाला म्हणजे काय झालं? तर फिजिकल मॅटर, एनर्जी, स्पेस अँड टाइम इटसेल्फ केम इन टू एक्झिस्टन्स. अगदी सुरुवातीला युनिव्हर्समध्ये सगळीकडे केवळ हायड्रोजन वायू आणि फोटॉन्स म्हणजेच लाईट या 2 गोष्टी होत्या. ट्राय टू इमॅजिन व्हॉट एव्हर आय एम सेइंग. ग्रॅव्हिटी आणि न्यूक्लिअर रिॲक्शन्समुळे बिग बँग पासून जवळपास 100 मिलियन वर्षांनंतर युनिव्हर्समध्ये पहिल्या काही ताऱ्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर मात्र असंख्य तारे निर्माण झालेत आणि अजूनही होत असतात. या असंख्य ताऱ्यांचे पुढे तारका समूह म्हणजेच गॅलेक्सीज निर्माण झाल्या. अँड अवर मिल्की वे गॅलेक्सी इज वन अमंगस्ट सच बिलियन्स ऑफ गॅलेक्सीज. It harbors more than 30,000 crores of stars. 4 billion years ago, a very ordinary star called Sun took birth in our Milky Way galaxy. आणि अशा या अतिसामान्य ताऱ्याभोवती फिरणाऱ्या अनेक ग्रहांपैकी पृथ्वी नावाच्या एका ग्रहावर आपण राहतो. मी जे आकडे सांगतोय ते सर्व लक्षात ठेवा. 14 बिलियन वर्षांपूर्वी बिग बँग, त्यानंतर काही स्टार्स जन्माला आले, त्या स्टार्सच्या पुढे तारका समूह म्हणजेच गॅलेक्सीज निर्माण झालेत. 4 बिलियन इयर्स अगो सूर्य जन्माला आला, त्याच दरम्यान काहीतरी पृथ्वी जन्माला आली. तर अशा या पृथ्वीवर जवळपास 3.5 बिलियन वर्षांपूर्वी एक अतिशय विलक्षण अशी प्रोसेस जन्माला आली आणि ती प्रोसेस म्हणजे जीवन. 3.5 billion years ago, a very extraordinary process called life emerged on this very ordinary planet called Earth. What is life? जीवन म्हणजे काय? हा हजारो वर्षांपासून माणसाला पडलेला अतिशय मूलभूत असा प्रश्न आहे. हल्लीच्या काळात म्हणजेच विज्ञान युगात व्हॉट इज लाईफ या विषयावर एरविन श्रॉडिंजर या नोबेल पुरस्कार विजेत्या फिजिसिस्टने एक अतिशय क्रांतिकारी असं पुस्तक लिहिलंय. तुम्हाला माहित आहे की एनर्जी कॅन neither be created nor be destroyed. It can only change its forms. And how does it change the forms? It changes the forms by going from an ordered form to more and more disordered form. यालाच आपण फिजिक्सच्या भाषेमध्ये एन्ट्रॉपी असं म्हणतो. युनिव्हर्सची एन्ट्रॉपी ही वाढत जाते. टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते, पण एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते किंवा ट्रान्सफॉर्म होते. तर 3.5 बिलियन इयर्स अगो पृथ्वीवर अशा काही केमिकल कंडिशन्स निर्माण झाल्यात विच हॅड अन ॲबिलिटी टू बोरो ऑर्डर फ्रॉम द वायडर युनिव्हर्स, especially from sunlight, and sustain that composition of chemical conditions slightly for a longer time. आणि अशाच लोकल आयलँड्स ऑफ ऑर्डर ला आपण लाईफ असे म्हणतो. इतरत्र युनिव्हर्समध्ये बघितलं तर डिसऑर्डर आहे, परंतु लाईफ इज अ व्हेरी ऑर्डर्ड इव्हेंट. इट्स अ व्हेरी ऑर्डर्ड सेट ऑफ केमिकल कंपोजिशन. लिव्हिंग बीइंग्स टेक लाईट which originated at the very beginning of the universe and convert this light into heat. All living beings do this, and thereby transforming energy from an ordered form to a disordered form. This is exactly like any other process in the universe, and in this sense we too are the part of the process of energy transformation which drives the evolution of universe. युनिव्हर्समध्ये इतरत्र ज्या घटना घडतात आणि जीवन नावाची जी घटना पृथ्वीवरती घडली त्याच्यामध्ये हे साम्य आहे. आत्ता तुम्ही जिवंत असण्यासाठी अगदी आत्ता ज्या करोडो बायोकेमिकल आणि फिजिकल रिॲक्शन्स कारणीभूत आहेत त्या सर्व रिॲक्शन्सच्या रूट्सला 3.5 बिलियन वर्षांचा इतिहास आहे. आणि आत्ता तुमच्या शरीरामध्ये जे कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन सारखे एलिमेंट्स आहेत ते आपल्या आकाशगंगेमध्ये म्हणजेच मिल्की वे गॅलेक्सीमध्ये बिलियन्स ऑफ वर्षांपूर्वी कधीतरी तयार झाले असणार.
तर अशा या जीवनाची हळूहळू उत्क्रांती होत गेली आणि या उत्क्रांतीच्या प्रवासातच कधीतरी होमोसेपियन म्हणजेच माणूस ही प्रजाती देखील जन्माला आली. होमोसेपियनची पुढची उत्क्रांती मात्र खूप इंटरेस्टिंग आहे. होमोसेपियन व्यतिरिक्त जे इतर ॲनिमल्स आहेत किंवा इतर जीवसृष्टी आहे त्याला आपण बायोलॉजिकल इव्होल्युशन म्हणजे डार्विनच्या थेअरीनुसार एक्सप्लेन करतो. परंतु होमोसेपियनचं इव्होल्युशन हे काही अंशी वेगळ्या तऱ्हेचं आहे. मागच्या काही लक्ष वर्षांपासून माणसाच्या शरीरामध्ये खूप बदल झाले नाहीत. तुम्ही जर का आदिमानवाचं शरीर आणि स्वतःचं शरीर हे जर कम्पेअर केलं तुम्हाला लक्षात येईल की आपल्या दोघांच्या शरीरामध्ये काही खूप बदल नाही. जीवशास्त्रीय पातळीपेक्षा म्हणजेच फिजिकल शरीरापेक्षा कितीतरी गतिमान बदल हे माणसाच्या मनोसामाजिक म्हणजेच सायकोसोशल वर्तुळांमध्ये झालेत. यातूनच कल्चर्स आणि सिव्हिलायझेशन्स निर्माण झालेत. सिव्हिलायझेशन म्हणजेच संस्कृती किंवा सभ्यता या कन्सेप्शनलाच मुळात 75,000 वर्षांचा इतिहास आहे. As I said, evolution of a civilization which has its origins in the psychosocial spheres is much more dominant than a mere biological evolution in case of human beings. आणि उत्क्रांतीमध्ये हा जो एक महत्त्वाचा बदल आहे याचं एक महत्त्वाचं श्रेय माणसाच्या मेंदूत असलेल्या मज्जापेशीला म्हणजेच नर्व सेलला जातं. माणसाच्या मेंदूला 2 महत्त्वाच्या क्षमता प्राप्त झाल्यात. एक म्हणजे अतिशय सॉफिस्टिकेटेड किंवा इंट्रिकेट असं मूर्त कार्य करण्याची क्षमता म्हणजे विच वी कॉल एज कॉन्क्रीट फंक्शन्स. यातूनच अनेक टेक्नॉलॉजीज निर्माण झाल्यात. आपण माणसाला टूल मेकिंग ॲनिमल म्हणूनच म्हणतो. आणि दुसरे कार्य म्हणजे अमूर्त कार्य म्हणजेच ॲबस्ट्रॅक्ट फंक्शन्स. ॲबस्ट्रॅक्ट फंक्शन्स म्हणजे काय? याचं एक उदाहरण म्हणजे माणसाला अनेक वर्षांपासून खूप अमूर्त प्रश्न पडत होते. मी कोण आहे? मी इथे कसा आलो? हे जग कोणी निर्माण केलं? कधी निर्माण केलं? जीवन म्हणजे काय? अस्तित्व म्हणजे काय? माझ्या जीवनाला काही हेतू आहे का? वगैरे वगैरे. आणि याचा मागोवा घेता घेता माणसाने कला, विज्ञान आणि तत्वज्ञान या ज्ञानशाखांना जन्म दिला. आणि अशा अनेक विलक्षण गोष्टी माणसाच्या मनोसामाजिक इतिहासात घडल्या. सेपियन्स आणि होमोड्यूस या युवल नोआ हरारीच्या पुस्तकांमध्ये या मनोसामाजिक इतिहासाची अतिशय इंटरेस्टिंग अशी मांडणी केलेली आहे. तर आत्ता आपण मागच्या 10 मिनिटांमध्ये जे युनिव्हर्सचं एव्होल्युशन बघितलं ते टेम्पोरल स्केलवरचं एव्होल्युशन होतं. म्हणजे टाईममध्ये युनिव्हर्स कसं कसं इव्हॉल्व्ह झालं त्याचं आपण एक चित्र बघितलं. अगदीच एका मिनिटात जर का त्याला रिवाईज करायचं असेल तर आपल्याला असं सांगता येईल की 14 बिलियन वर्षांपूर्वी बिग बँग, त्यानंतर काही ताऱ्यांचा जन्म झाला, त्याचे पुढे गॅलेक्सीज निर्माण झालेत. अशा मिल्की वे नावाच्या गॅलेक्सीमध्ये 4 बिलियन वर्षांपूर्वी सूर्य जन्माला आला. त्याच दरम्यान कधीतरी पृथ्वी जन्माला आली. या पृथ्वीवर 3.5 बिलियन वर्षांपूर्वी जीवन जन्माला आलं आणि जीवनाची हळूहळू उत्क्रांती होत गेली आणि 6 लाख वर्षांपूर्वी जवळपास होमोसेपियन किंवा माणूस ही प्रजाती जन्माला आली. 75,000 वर्ष यामध्ये सिव्हिलायझेशन्स आणि कल्चर्सचं इव्होल्युशन झालं आणि आज आपण आधुनिक युगात किंवा मॉडर्न सिव्हिलायझेशनमध्ये राहत आहोत, ज्याला कोणी विज्ञान युग असंही म्हणतं. याचं जर का आपल्याला एक संक्षिप्त इतिहास पाहायचा असेल तर एक खूप इंटरेस्टिंग ॲनालॉजी आहे. 14 बिलियन वर्षांपूर्वी युनिव्हर्स जन्माला आलं त्याऐवजी आपण असं अज्युम करूया की 13 वर्षांपूर्वी जन्माला आलं आणि मग ज्या इतर घटना युनिव्हर्समध्ये घडल्या त्याला आपण टाईममध्ये स्केल डाऊन करू तर काय काय दिसतं? ही स्लाइड एकदा वाचून घ्या.
ओके. जसं मी सांगितलं की दिस इज अ टेम्पोरल स्केलवरचं इव्होल्युशन, टाईममधलं इव्होल्युशन. आता आपण स्पेसमधलं इव्होल्युशन बघूया किंवा स्पेसमधलं आपलं स्थान बघूया. आत्ता आपण सर्वजण शोधग्राममध्ये आहोत आणि शोधग्राममधील पिंपळ या हॉलमध्ये आहोत. तुम्ही जर का इथून 100 मीटर वरती गेलात, व्हर्टिकली अप, तर असं काहीसं चित्र दिसतं. त्यानंतर अजून वरती गेलात तर असं दिसेल. हा आपला भारत आणि ही पृथ्वी. आपण आता पृथ्वीच्या हळूहळू वर येत आहोत. मुळात पृथ्वी ही गोलाकार आहे किंवा स्फेरिकल आहे, या ज्ञानाला 800 ते 1000 वर्षांचा इतिहास आहे. अमावस्येच्या रात्री सहज म्हणून माणूस जेव्हा ताऱ्यांनी आणि नक्षत्रांनी आणि चंद्रांनी झगमगणाऱ्या आकाशाकडे बघतो, तेव्हा त्यातल्या गहन आणि गूढ सौंदर्याने तो हरखून जातो. पृथ्वीच्या पलीकडे त्याला जे आकाश दिसतं, त्याच्यामध्ये त्याला अनेक गोष्टी दिसतात. तारे दिसतात, ग्रह दिसतात, चंद्र दिसतो, इतर अनेक गोष्टी दिसतात, धूमकेतू दिसतो. तर या सर्व गोष्टी कुठे आहेत, कशा आहेत, किती मोठ्या आहेत, किती लांब आहेत, हे सर्व प्रश्न माणसाच्या मनामध्ये कित्येक वर्षांपासून आहेत. आणि त्याची उत्तरं मागच्या काही वर्षांमध्ये ही आपली सोलार सिस्टम. 200 वर्षांपूर्वी युनिव्हर्स विषयीची आपली कल्पना फार मर्यादित होती. आपल्याला असं वाटत होतं की युनिव्हर्स म्हणजे आपली सोलार सिस्टम आणि त्याच्या पलीकडे असणारे सर्व तारे आणि त्या ताऱ्यांच्या त्यांच्या सिस्टम्स, ग्रह, तारे, चंद्र, धूमकेतू आणि तत्सम गोष्टी, हे मिळून आपलं युनिव्हर्स बनलेलं आहे, अशी मान्यता होती. अतिशय विलक्षण असं हे चित्र आहे मित्रांनो. यातला प्रत्येक डॉट म्हणजे एक तारा आहे. मग या ताऱ्यांचं काही स्ट्रक्चर आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. आणि लक्षात आलं की हे तारे देखील एका अतिशय सुंदर अशा पॅटर्नमध्ये गुंफले गेलेले आहेत. आणि अशा स्ट्रक्चरला किंवा पॅटर्नला आपण गॅलेक्सी किंवा तारका समूह असं म्हणतो. आपण ज्या तारका समूहामध्ये राहतो ती म्हणजे मिल्की वे गॅलेक्सी. वा, आपण आता मिल्की वे गॅलेक्सीच्या देखील वर आलेलो आहोत. तुम्हाला लक्षात येईल की आपण मिल्की वे गॅलेक्सीच्या अतिशय सामान्य भागात स्थित आहोत. आपल्या गॅलेक्सीच्या बाजूची जी गॅलेक्सी तुम्हाला दिसते आहे तिचं नाव म्हणजे अँड्रोमेडा गॅलेक्सी. ती आपल्या सर्वात जवळची गॅलेक्सी आहे असं मानलं जातं. या चित्रामधील प्रत्येक डॉट हा खरं तर एक गॅलेक्सी आहे. ज्या गॅलेक्सीजमध्ये करोडोपेक्षाही खूप जास्त तारे आहेत, बिलियन्स ऑफ स्टार्स आहेत. मग गॅलेक्सीजचं काही स्ट्रक्चर आहे का, तर हो, या गॅलेक्सीजचं देखील अतिशय सुंदर असं स्ट्रक्चर आहे. नेटवर्क किंवा फिलामेंटल स्ट्रक्चर आहे. तर आतापर्यंतची विकसित झालेली आपली युनिव्हर्सची कल्पना म्हणजे हे स्ट्रक्चर. अतिशय सुंदर असं स्ट्रक्चर आहे. तुम्ही याला नीट बघा. याला फिलामेंटस स्ट्रक्चर असं म्हणतात. तुम्ही कधी MRI स्कॅन बघितला आहे का? MRI स्कॅनचं जेव्हा 3D इमेजिंग करतात तेव्हा खरं तर आपल्या ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्सचं स्ट्रक्चर आहे ते प्रगट होतं. तर न्यूरॉन्सच्या स्ट्रक्चरमध्ये आणि गॅलेक्सीजच्या स्ट्रक्चरमध्ये एक विलक्षण साम्य आहे. 100 बिलियन गॅलेक्सीज ज्या तऱ्हेनं सेल्फ ऑर्गनाइज होतात आणि 100 बिलियन न्यूरॉन्स ज्या तऱ्हेनं आपल्या ब्रेनमध्ये सेल्फ ऑर्गनाइज होतात, त्याच्यामधलं हे साम्य आहे. 100 बिलियन गॅलेक्सीज या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंतर्गत
सेल्फ ऑर्गनाईज होतात आणि 100 बिलियन न्यूरॉन्स हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सच्या अंडर सेल्फ ऑर्गनाईज होतात. आणि हे जे 2 नियम आहेत हे भौतिकशास्त्रातले अतिशय मूलभूत असे नियम आहेत किंवा मूलभूत असे फोर्सेस आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आणि दोन्ही लॉसचं जे स्ट्रक्चर आहे त्यात साम्य आहे आणि म्हणून या स्ट्रक्चर्समध्ये देखील साम्य आहे. ही युनिव्हर्समधली एक अद्भुत अशी किमया आहे. आतापर्यंत आपण झूम आउट केलं, राईट, आणि आपल्याला हे स्ट्रक्चर मिळालं. आता आपण झूम इन करूया. एका ग्लान्समध्ये फास्ट फॉरवर्डमध्ये हे झूम केलं गेलंय, झूम इन केलं गेलंय. ही आपली मिल्की वे गॅलेक्सी. मिल्की वे गॅलेक्सीच्या अतिशय सामान्य अशा भागात आपण स्थित आहोत, हळूहळू समोर जात आहोत. आणि ही आपली सोलार सिस्टम. नासाने 1976 साली असा एक ॲम्बिशियस प्रोजेक्ट हाती घेतला. व्हॉयेजर 1 नावाचं एक यान त्यांनी पृथ्वीच्या बाहेर सोडलं. त्याचं एक उद्देश असं होतं की सोलार सिस्टमच्या सर्वात दूरच्या कक्षेबाहेर जाऊन अख्ख्या युनिव्हर्सचा एक फोटो काढावा आणि त्या फोटोमध्ये पृथ्वी कुठे दिसते, कशी दिसते ते बघावं. याच व्हॉयेजर 1 वरती एक गोल्डन प्लेट देखील ठेवली गेलेली आहे. त्या गोल्डन प्लेटवरती अख्ख्या मानव समाजाचा, मानव संस्कृतीचा इतिहास त्याच्यामध्ये आहे. त्याच्याबद्दल तुम्ही नंतर गुगलवरती वाचा, व्हॉयेजर 1 या स्पेसक्राफ्टबद्दल. तर अर्थात हे तर सिम्युलेशन आहे, पण व्हॉयेजर 1ने जो प्रत्यक्ष फोटो काढला सोलर सिस्टीमच्या बाहेर जाऊन, तो आपण एकदा बघूया. असा तो फोटो आहे. या फोटोमध्ये पृथ्वी ही एका पिक्सेलच्या आकाराची अतिशय छोटी, अंतरिक्षाच्या आणि काळाच्या अमर्याद अशा स्टेजवरती, इट हॅपन्स टू बी लाईक अ पेल ब्ल्यू डॉट, अतिसामान्य असा निळा ठिपका. या चित्राकडे बघून, या चित्राला डोळ्यासमोर ठेवून प्रोफेसर कार्ल सगन यांनी याविषयीची अतिशय सुंदर अशी मांडणी केलेली आहे. या चित्राविषयी, या चित्राच्या पार्श्वभूमीवर जेव्हा माणूस पृथ्वीकडे बघतो, जेव्हा तो स्वतःच्या जीवनाकडे बघतो आणि इतरांच्या जीवनाकडे बघतो, तेव्हा त्याला काय काय जाणवतं, याची एक मांडणी ही प्रोफेसर कार्ल सगन यांनी केलेली आहे. आपण या व्हॉयेजर 1 आणि पेल ब्ल्यू डॉट बद्दल एकदा वाचून घेऊ. प्रोफेसर कार्ल सगन हे अतिशय फेमस असे सायन्स कम्युनिकेटर आणि ह्युमॅनिस्ट होते. इट इज द फार्देस्ट एव्हर इमेज ऑफ द अर्थ टेकन बाय व्हॉयेजर 1, 1990 साली. प्रोफेसर कार्ल सगन यांनी पेल ब्ल्यू डॉट विषयी काही गोष्टी म्हटलेल्या आहेत, त्या आपण ऐकूया. From this distant vantage point, the Earth might not seem of any particular interest. But for us, it's different. Consider again that dot. That's here. That's home. That's us. On it, everyone you love, everyone you know, everyone you ever heard of, every human being who ever was, lived out their lives. The aggregate of our joy and suffering, thousands of confident religions, ideologies, and economic doctrines, every hunter and forager, every hero and coward, every creator and destroyer of civilization, every king and peasant, every young couple in love, every mother and father, hopeful child, inventor and explorer,
every teacher of morals, every corrupt politician, every superstar, every supreme leader, every saint and sinner in the history of our species lived there, on a mote of dust, suspended in a sunbeam. The earth is a very small stage in a vast cosmic arena. Think of the rivers of blood spilled by all those generals and emperors, so that in glory and triumph they could become the momentary masters of a fraction of a dot. Think of the endless cruelties visited by the inhabitants of one corner of this pixel on the scarcely distinguishable inhabitants of some other corner. How frequent their misunderstandings, how eager they are to kill one another, how fervent their hatreds. Our posturings, our imagined self-importance, the delusion that we have some privileged position in the universe, are challenged by this point of pale light. Our planet is a lonely speck in the great enveloping cosmic dark. In our obscurity, in all this vastness, there is no hint that help will come from elsewhere to save us from ourselves. The Earth is the only world known so far to harbor life. There is nowhere else, at least in the near future, to which our species could migrate. Visit? Yes. Settle? Not yet. Like it or not, for the moment, the Earth is where we make our stand. It has been said that astronomy is a humbling and character-building experience. There is perhaps no better demonstration of the folly of human conceits than this distant image of our tiny world. To me, it underscores our responsibility to deal more kindly with one another and to preserve and cherish the pale blue dot, the only home we've ever known. मागच्या अर्धा तासामध्ये आपण युनिव्हर्स विषयीची एक अतिशय रोमांचक अशी सफर केली. आपण सुरुवात केली मी कोण आहे पासून. स्वतःच्या आयडेंटिटी विषयी बोललो आणि मग असा प्रश्न विचारला की आयडेंटिटीच्या पलीकडे मी कोणी आहे का? माझं मीच्या पलीकडचं अस्तित्व काय आहे? किंवा मीच्या पलीकडे मुळात अस्तित्वच किती आहे, कसं आहे, त्याचं स्वरूप काय आहे? आणि मग आपण टाईमच्या फ्रेममध्ये अख्ख्या युनिव्हर्सचं इव्होल्युशन बघितलं. अगदी युनिव्हर्सच्या बिगिनिंग पासून ते होमोसेपियन म्हणजे माणसाच्या जन्मापर्यंतचा इतिहास आपण बघितला. त्यानंतर आपण स्पेसमध्ये कुठे आहोत हे देखील बघितलं. सोलार सिस्टीमच्या बाहेर जाऊन व्हॉयेजर 1ने काढलेलं चित्र जेव्हा कार्ल सागन बघतो तेव्हा त्याच्या प्रतिक्रिया देखील आपण बघितल्या. आता या बिग पिक्चरच्या कंटेक्स्टमध्ये, या बिग पिक्चरच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जेव्हा स्वतःकडे बघता, स्वतःच्या जीवनाकडे बघता किंवा एकंदरच पृथ्वीवरील जीवनाकडे बघता, युनिव्हर्सकडे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुमच्या मनामध्ये काय काय प्रश्न येतात, काय काय प्रतिक्रिया येतात. तर याविषयी 2 प्रश्न आहेत जे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतात. तुमच्याकडे जो कागद आहे त्या कागदावरती या 2 प्रश्नांची उत्तर आहेत. किंवा या प्रश्नांच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जे जे रिफ्लेक्शन्स येतील ते देखील तुम्ही कागदावरती लिहू शकता.